हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन 11 जानेवारी रोजी होणार आहे। हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातून संत महात्मे जगद्गुरू महंत महामंडलेश्वर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। धर्मानुराणी संस्थेचे समर्थ नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रवक्ता हरिभक्त पारायण श्रीमंत पंडित गुरुजी यांचे वतीने महंत श्री योगानंद माऊली ठाकूरजी यांनी उत्तर महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व धर्मप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक। जय श्रीराम, वंदे मातरम। राष्ट्रहित सर्वोपरी, धर्महित सर्वोपरी। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्या न्यायाने हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेचे 5वे राष्ट्रीय अधिवेशन संत महात्मे जगद्गुरू महंत महामंडलेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत 11/1/2024 रोजी दुपारी 4 वाजता लाखोंच्या संख्येने होणार आहे। तर सर्व धर्मप्रेमी, अनुरागी, भाविक भक्त, सर्व पंथ संप्रदाय, सर्व धर्म सर्वांनी एका दिवसासाठी धर्मासाठी द्या व धर्म कार्य करा। या कार्यक्रमात परमपूज्य डॉक्टर अमृताश्रम स्वामी बीड दंडी साधू महात्मे आहेत, आचार्य आहेत। जगद्गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लवितकर, महामंडलेश्वर रघुनाथ बाप्पा, नंतर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद, अनंत विभूषित गणेशानंद सरस्वती, परमपूज्य स्वामी तुळशीराम महाराज गुट्टे, आचार्य महामंडलेश्वर वेदांताचार्य हौसानंद तीर्थजी, आचार्य तुषारजी भोसले, आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदासजी, स्वामी कंठानंदजी व महामंडलेश्वर अनंतदासजी महाराज कजवाडेकर आदी करून अनेक संत, तसेच आचार्य महंत कालिकानंद महाराज आदी करून अनेक संत, जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर महंत सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रम भारतातलं दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं, महाराष्ट्रातलं नंदुरबार जिल्ह्यातलं शहादा प्रकाशा तापी नदी किनारी असलेलं एक भव्य तीर्थस्थान आहे, जिथे अनेक साधू महंतांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली। अशा ठिकाणी हा कार्यक्रम आहे। या दक्षिण काशीच्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाचं स्थळ आहे अन्नपूर्णा माता मंदिर, मैदान श्री संत दगाजी बाप्पू नगरी, केदारेश्वर मंदिर, प्रकाशा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत पंडित गुरुजी यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाने होत असलेला हा भव्य समारोह, या समारोहासाठी सर्वांनी उपस्थित राहावं। हे 5वं राष्ट्रीय अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये आपल्याला आपल्या धर्मासाठी आपल्याला काय करायचं, धर्मासाठी कार्य करत असताना सर्वांनी संघटित व्हायचं। सगळे पंथ संप्रदाय, सगळ्या संघटना जेवढेही असतील या देशातले सर्व बांधवांनी एकत्र येऊन आणि परमपूज्य राष्ट्रीय अध्यक्ष आमचे पंडित गुरुजी यांनी आवाहन केल्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे आणि सर्व हिंदू बांधवांनी स्वतःच्या रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, परिवाराच्या रक्षणासाठी, समाजाच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी आणि एक वेळ धर्मासाठी द्या। आणि त्या दिवशी प्रचंड संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणण्याचा प्रयत्न करा। तसंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून चालू असलेला हा जो धर्मासाठी खटाटोप आहे, त्या न्यायाने अयोध्येला 22 तारखेला ह्या देशात जी दीपावली आपली येते धर्माची, ती दीपावली यावर्षी जानेवारीतच आलेली आहे आणि ही दीपावली आपली 22 जानेवारीला पौष शुद्ध एकादशी, वामन अवतार, कुर्म अवतार यांच्या जन्मदिनाच्या दिवशी, कारण ज्या कुर्म अवताराने विष्णूचं रूप धारण केलं होतं, ती 22 तारीख ती कुर्म अवताराची आहे, म्हणून हा दिवस निवडला गेलेला आहे। तर सर्व सनातन हिंदू वैदिक धर्मप्रेमी बांधवांना विनंती आहे की जर अयोध्येला जायला नाही जमलं तर देशाच्या रक्षणासाठी, भारताच्या रक्षणासाठी, आपल्या जनतेच्या रक्षणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, कारण रात्र वैराची आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये जर आपण संघटित झालो नाही
तर आपल्याला पुढचा काळ अतिशय कठीण आहे. तर अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सकाळी सर्वांनी सडा रांगोळ्या घालून आपापल्या जिथे राहाल तिथे भगवा ध्वज घरावर लावून आणि संध्याकाळी प्रत्येकाने 5-5 दिवे लावायचे आहे. आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी मंदिर पाडताना पाहिलं आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला मंदिर आणि रामलल्ला प्रस्थापित होताना आपण पाहतो आहोत. आपल्यासारखं भाग्य मागच्या 1000 वर्ष नव्हतं, पुढचे 1000 वर्ष नाहीये. तर आपण खूप भाग्यवान आहे असं स्वतःला समजा. आणि या भाग्याचा क्षण त्या दिवशी सर्वांनी दिवाळी, फटाके, आनंद, मिठाई, नंतर जो आनंद दिवाळीला आपण लुटतो तो सर्वांनी लुटायचा आहे. आणि ह्या पवित्र प्रसंगी अयोध्येच्या 22 जानेवारीच्या दिवशी सर्वांनी तो आनंद प्रकट करायचा आहे. आणि हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या अधिवेशनाला सर्वांनी आणि आवर्जून उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती करतो. मी संस्थेचा आध्यात्मिक नाशिक जिल्हा कार्यवाहक महंत योगानंद माऊली आपल्या समोर ही विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय धर्मासाठी, संरक्षणासाठी. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. ओम शिवांजने हरिहर दत्त सेवा आश्रम, स्वानंद आध्यात्मिक ध्यानधारणा केंद्र नाशिक आणि योगानंद माऊली साधक परिवार तसंच वारकरी संप्रदाय आदी करून सर्व संप्रदायांतर्फे मी आव्हान करतो आहे. तर सर्वांनी उपस्थित राहावं. आता आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊरावजी आहेर बोलतील 1/2 मिनिट. जय श्रीराम. आमचे परम सद्गुरू महंत योगानंद माऊली यांनी आत्ताच तुम्हाला सर्व सांगितलेच आहे. तरी सर्व भाविकांनी, रामभक्तांनी, सर्वांनी हिंदू धर्म संस्कृती रक्षकाचा जो कार्यक्रम आहे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपण सर्वांनी अमूल्य वेळ देऊन त्यांची उपस्थिती दाखवावी. जय श्रीराम.